माझं नाव ऍडव्होकेट राजेश मोकिंदराव ढगे, फत्तेपूरचा सरपंच आहे. तुमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील कोण आहेत? आमच्या गावचे सध्याचे पोलीस पाटील रेखा प्रशांत वाणी उर्फ आशा मोत्याराम संगीकर आहेत. किती दिवसापासून पोलीस पाटील म्हणून कार्य करतात? एक वर्ष झाले वाटते नेमणूक. 1 वर्ष झाले सर. 1 वर्ष. आणि 2024च्या दिनानुसार ते नवीन भरतीमध्ये नवीन भरतीमध्ये लागलेले आहेत. मग ते मूळचे रहिवासी कुठले आहेत, काय सांगू शकता याबद्दल? ते मूळचे रहिवासी, त्यांचा जन्म इथे झाला. वयाचे लग्न 18 वर्षापर्यंत इथे होते, पण लग्न झाल्यानंतर ते एरोंडल मध्ये राहतात. जळगाव जिल्ह्यामधील एरोंडल तालुक्यामध्ये राहतात. लग्न झाल्याच्या नंतर मुलगी पतीच्या घरी असते. हो सर. आणि कालांतराने तिथले रहिवासी होतात. हो सर. मग ते रहिवासी इथले आहेत की तिथले आहेत? लग्न झाल्या म्हणल्यानंतर सर ते कमीत कमी लग्नाला 20 ते 25 वर्ष झाले म्हणजे ते तिथे झाले. ते एरोंडल जिल्ह्यात रहिवासी झाले. एरोंडल तालुका आहे की गाव आहे? एरोंडल तालुका आहे, जिल्हा जळगाव येते. तर ते जळगाव जिल्ह्यातले रहिवासी असल्यामुळे तुमच्या गावचे पोलीस पाटील म्हणून कसे होऊ शकतात? ते अगदी महत्वाचा प्रश्न. त्याच्यामध्ये काय झालं माहितीये का, शासनाने पोलीस भरतीची जेव्हा जाहिरात काढली होती तेव्हा 15 वर्षाचा रहिवासी त्याला कंपल्सरी होतं. पण त्याच्यात काय झालं, ते रहिवासी कागदपत्रामध्ये काही कागदपत्रे ग्रामपंचायतीने कोणते कागदपत्र दिले नाहीत. मी सरपंच आहे, ग्रामसेवक यांनी कोणते कागदपत्र दिले नाहीत, पण त्यांच्यापाशी जुने कागदपत्र होते लग्नाच्या अगोदरचे, आधार कार्ड, मतदान कार्ड. त्याच्या आधारावर त्यांनी रहिवासी प्रमाणपत्र काढलंय. आम्ही तलाठी साहेबाला सांगतो वरती महिला रहिवासी नाही, जे कोणी असेल त्यांना द्या. तरी तलाठी साहेबांनी त्यांना रहिवासी दिलेला आहे. तुम्ही गावचे सरपंच आहे? हो सर. तुम्ही सरपंच म्हणून याच्याबद्दल कुठं पाठपुरावा केलाय का? आता त्याच्यामध्ये अर्जदार, तक्रारदार आहेत भाग्यश्री बावलकर यांनी, SDM साहेब, तहसीलदार, हायकोर्ट, मॅट मध्ये सुद्धा यांनी गेलेले आहेत. मॅट मधला निर्णय विरोधात गेला, त्यांनी हायकोर्टात रीट दाखल केलेली आहे आणि प्रकरण हायकोर्टात सध्याला प्रलंबित आहे. तर त्यांचा कारभार आतापर्यंत कोण सांभाळते गावात? आता त्यांचा कारभार त्यांचे बंधू आहेत ना. काय नाव त्यांचं नाव मारुती संगेकर. शासनाचा GR आहे का? समजा जर पोलीस पाटील कारभार सांभाळू शकते का? तसा शासनाचा GR नाही. ही बाबा आम्ही माननीय SDM साहेब, तहसीलदार साहेबांच्या निर्देशन आणून दिलेली आहे. तर त्यांच्या पातळीवर ते त्यांची कारवाई करत आहेत ना. ते आम्हाला सांगणार आहेत ना, ते पोलीस पाटील म्हणून अर्जदार सांगणार आहेत. ते त्याच्या मार्फत ती गुपित कारवाई होणार आहे आणि चौकशी होईल. चौकशी अंती जे होईल ते होईल. सध्याला तर पोलीस पाटील गावामध्ये नाहीत. किती दिवसापासून पोलीस पाटील हे गाव? माझ्या मतानुसार जेव्हापासून नेमणूक झाली त्यांनी 1-2 वेळेस गावाला भेट दिली, त्यानंतर ते इथे राहत नाहीत. ते त्याच्या सासरी घरी राहतात. पोलीस पाटील हा गावचा मूळ रहिवासी असला पाहिजे असं शासनाचा GR आहे. त्या GR प्रमाणे वास्तव्यास एका जागी आणि पोलीस पाटील एका गावचा असं कुठं आहे का? हे अगदी बरोबर नाही, कायद्याच्या विरोधात आहे. पण आता ते तसं करतं, त्याची नेमणूकच झालेली आहे, त्याच्यामुळे ते काही इथे राहत नाहीत, ते एरोंडलच राहतात. आता आम्ही सरपंच आहोत, आम्हाला गाव चालवायचे, आम्हाला भांडण ते करता येत नाहीत. आम्हाला बावलकर, आरती भाग्यश्री बावलकर तेवढीच आहे, आशा मोतीराम संगीकर तेवढीच आहे. त्यामध्ये आम्हाला राजकारण करता येत नाही. त्यामुळे रीतसर भाग्यश्री तक्रार देत आहेत, ते पाठपुरावा करत असल्यामुळे आम्हाला काही गरज नाही. पण जेव्हा जेव्हा गावामध्ये काही असं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि तेव्हा जर काही झालं त्याला ते स्वतः जबाबदार राहतील. या अगोदर अशी कुठली घटना घडली काय, कायदा सुव्यवस्था निर्माण होईल? हो. मग त्यावेळेस पोलीस पाटील इथं उपस्थित होते का? नव्हते. शासनाची गायरान होती 13-14 एकर. त्यामध्ये संस्थेला ती संस्था ताबा घेण्याचा प्रयत्न करू राहिली, तेव्हा गावकरी मंडळीने विरोध केला. तेव्हा ते कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याचा प्रयत्न झाला, पण त्या ठिकाणी पोलीस पाटील नव्हते, त्यांचे बंधू होते, त्यांनी ते सांभाळलं, प्रकरण शांत केलं, पोलिसाला सहकार्य केलं त्यांनी. पण ते गावामध्ये नव्हते पोलीस पाटील, ही बात खरी आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर पोलीस पाटील हे दुसऱ्या गावी राहते आणि त्यांचा कारभार जे आहे त्यांचे वडील आणि बंधू पाहतात. भाऊ पाहतात, वडील नाही.
भाऊ पाहतात. घराबद्दल ठराव वगैरे काही घेता का तुम्ही? काय म्हणू सर? गावाची रहिवासी नाही त्यांनी म्हणून कुठली परमिशन घेतली का असं की ग्रामपंचायतीला ठराव तुम्ही दिला का की नाही. गावची रहिवासी नाही म्हणून? हा ते जेव्हा यांनी अर्ज दिला आम्हाला दिवशी लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे तेव्हा आम्ही दिलेला आहे. आता तर आम्ही याच्यामध्ये काही दिलेलं नाही. आता येणारी 15 ऑगस्टला ग्रामसभा आम्ही ठेवलेली आहे. त्या ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडणार आहेत. तक्रारदाराचं असं म्हणणं आहे की 1 वर्षापूर्वी ज्याची तारीख आहे 6/1/2024 हो त्यावेळेस त्यांनी मतदान यादीमधून नाव जळगाव मधून कमी करून नांदेड मध्ये समाविष्ट केले हो सर. निवडणूक विभागामध्ये. हा याच्यावर काय थांबवला? हो जेव्हा ही जाहिरात निघालती तेव्हा त्यांनी तिथले नाव कमी केलेले आहे आणि तिथले नाव कमी केल्यानंतर त्याची पोचपावती जी आहे ते अर्जदार यांनी तिथून तिथले जे BLO आहेत त्यांच्याकडे विनंती करून किंवा लेखी जे काय अर्ज देऊन तिथले ते कागदपत्र यांनी काढलेले आहेत आणि स्पष्ट दिसते की ते 15 वर्षापासून रहिवासी आहेत.